प्रकाश आंबेडकरजी, राज्यात अजून एक दुसरा वाद आता सध्या उफाळून येताना पाहायला मिळतोय। रायगड किल्ल्यावरचं जे वाघ्या पुतळ्याचं शिल्प आहे ते काढण्याच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। इतिहासाला धरून वाघ्या कुत्र्याचा पुतळा नाहीये असं छत्रपती संभाजीराजांचं एकीकडे म्हणणं आहे, तर दुसरीकडे संभाजी भिडे ते म्हणतात की वाघ्या कुत्र्याचं छत्रपती संभाजीराजे जे बोलतात ते 100% चूक आहे। वाघ्या कुत्रा हा अस्तित्वात होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्याने त्यांच्या चितेत उडी टाकली म्हणून। दोघांनी आपलं भांडण मिटवावं, माझं एवढंच फक्त म्हणणं आहे। दोघांनी भांडत राहा, दोघांनी फिजिकली भांडण मिटवत राहावं त्याच्यामध्ये। जेव्हा आम्हाला भूमिका घ्यायची येईल तेव्हा आम्ही त्याच्यावरती भूमिका घेऊ। प्रकाश आंबेडकरजी, राज्यात इतरही देखील मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे, महागाई, बेरोजगारी, इतर विषय आहेत, भ्रष्टाचार, परंतु वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरतून आता पुन्हा एकदा राजकारण तापताना पाहायला मिळतं। मला नाही वाटत लोकांमधला मुद्दा आहे, तो राजांमधलाच मुद्दा आहे, सामान्य माणसांमधला तो मुद्दा नाहीच आहे। परंतु इतिहासाला धरून वाघ्या कुत्र्याचा पुतळा नाही असं देखील म्हटलं जातंय। ते इतिहासकार त्याच्यावरती देतील ना, इतिहासकार उत्तरं देतील ना त्याच्यामध्ये आहे की नाही आहे तोपर्यंत आपण थांबूया। परंतु औरंगजेबाच्या कबरीवरतून संपूर्ण म्हणजे अधिवेशन सुरू होतं, त्यावेळेस औरंगजेबाची कबर उखडून टाका, सातत्याने अशी विधानं जी आहेत ती भाजपच्या नेत्यांकडनं येत होती आणि आता थेट वाघ्या कुत्र्यापर्यंत ही सगळी येऊन। मी त्याच्यामध्ये नाही, मी आज जे ट्विट केलेलं आहे त्याच्यावरतीच त्याच्यापुरतंच मर्यादित राहणार आहे। उरलेल्या ह्याच्यावरती नाही काहीच। थँक्यू। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता मोठी घडामोड समोर येते। जे आरोपी पकडले गेलेले होते पोलिसांकडे, त्यांनी कबुली दिलेली आहे की वाल्मिक कराड यांनीच आम्हाला हत्या करण्याचे आदेश जे आहेत संतोष देशमुखांचे दिलेले, असा कबुली जबाब समोर येताना पाहायला मिळतोय आरोपींचा। मी देशमुख कुटुंबांना असताना एक आवाहन केलं होतं आणि ते म्हणजे की त्यांना त्यांच्या मर्जीतला वकील त्यांनी चालवायला घ्यावा। आता त्यांनी त्यांच्या मर्जीतला वकील घेतला असेल असं धरून चालू आपण, तर माझ्या अंदाजानं जे आलेलं आहे बाहेर त्याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही। कोर्टाच्या जोपर्यंत पूर्णपणे त्या केसची माहिती येत नाही तोपर्यंत कॉमेंट करणं योग्य नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय। प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांविषयी वक्तव्य केलेली होती, परंतु वाघ्या कुत्र्याच्या वरतून संभाजी भिडे मात्र बोलतात आहेत, प्रशांत कोरटकरांच्या संदर्भात काहीच बोलले। थँक्यू। तुम्ही भूमिका मांडणार नाही आहेत का प्रकाश आंबेडकर? थँक्यू, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी बातचीत केली। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होते। खरं तर सौगात ए मोदी या किटवरतून त्यांनी टीका केलेली आहे। खरं तर मुस्लिम समाजाच्या मौलवींनी आता मुस्लिम समाजाची जी टिंगलटवाळी भाजपकडनं सुरू झालेली आहे त्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती प्रकर्षानं मांडावं असं आव्हान जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजातल्या मौलवींना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।